ते तिकोना किल्ला आणि इकडे तिकोना बाजार म्हणतात. समोर जो दिसतोय तो आपल्याला तिकोना किल्ला आहे. पावसाच्या याच्यात तुम्हाला वरचं टोक दिसत नाही, पण हे मुळशी तालुक्यातलं पावसाळ्याचा टाईम आहे आणि मस्तपैकी वातावरण झालेलं आहे. आपण गाडीच्या आतमध्ये बसलो, मस्त हिटर लावून बाहेर सगळं ओलं कीच झालं. बाजूला मस्तपैकी जर तुम्हाला उजव्या साईडला दिसलं, जर करता आलं तर मस्त धबधबा आहे आणि लोक गाडी घेऊन फिरालेत. रस्त्यावरती पाणी चालू आहे, छोटे छोटे रस्ते आहेत, बाजूला सगळे तळ्यानं भरलेलं पाणी आहे. दिसेल का नाही माहिती नाही, खिडकी खाली केली तर. चलो, इकडं तिकडं बाजूला दाखवता येणार नाही तुम्हाला, पण उजव्या साईडला जर बघितलं रस्ता आहे तिकडनं पाणी यायला मस्तपैकी डोंगरावरून. मस्त टोयोटाची लँड क्रुझर समोरनं गेली, पाणी यायला भरपूर, गरमागरम हवा आहे आतमध्ये, बाहेर गार गार आहे, सगळं ओलं कीच झालेलं आहे. लोक मस्त भिजत अनुभव घ्यायला पाण्याचं. आणि याच्यासारखी पावसाळ्यात तर दुसरी कुठली मजा नाही. आत्ता आपण वरती चाललो आहे, जरासा चढ आहे आणि एकदा वरती गेला आणि त्यानंतर ज्यावेळी तुम्ही खाली उतरता तो बघण्याचा जो व्ह्यू आहे लाजवाब आहे, याची गॅरंटी मी देतो. सो तुम्ही थोडा वेळ थांबा, बघा तो व्ह्यू कसा आहे, कारण की तुम्हाला त्यावेळी फक्त तिकोना नाही तर दुसरा पण मस्त मोठा किल्ला दिसणार आहे. आणि हेच आहे पुण्यातलं सह्याद्रीतलं पावसाळी वातावरणातलं मस्त फिरण्याचा अनुभव. आणि आत्ता जे मी म्हणलेलं तुम्हाला उतारीचा भाग दिसणार आहे, त्यातच तुम्हाला समोर धबधबा दिसतोय रस्त्यावरून येताना. आणि हा आहे पावसाळी धबधबा, पावसाळ्याचं एकदम मस्त रूप. रस्त्यावरनं पाणी, झाडं, पाणी सगळीकडं, तुडुंब अशी गर्द झाडी. आणि जे तुम्हाला आता स्वर्ग बघायला भेटणार आहे तो इथून सुरुवात होणारच आहे. थोडा अजून चढ बाकी आहे, पण जेवढा जादाच आहे तेवढाच जादा उतार आणि तेवढंच जास्त मजा. हा किल्ला तिकोनी, हा सुळका आहे आणि मस्त. लेफ्ट साईडला जर तुम्ही बघितला तर तुम्हाला तुंग किल्ला दिसतोय आणि त्याच्या खाली दिसतोय ते पवना धरणाचं पाणी. मोबाईलमध्ये तुम्हाला काय नाही दिसणार, म्हणजे समोर बघा ते परत नाही दिसणार. जबरदस्त जबरदस्त चालेल. आणि याच्यापेक्षा भारी तुम्हाला आता उतार ज्यावेळी येईल, आता इथून उतार चालू होणार आहे. जी तिसऱ्या गिअरमध्ये पण गाडी चढवणार आल्या, कधी आपण तिसऱ्या गिअरमध्ये चढूया. लक्ष नाही त्या गाडीवाल्याचं, आपलं होतं म्हणून आपण वाचलो. झाडी, झुडपे आणि लोकांचे रिसॉर्ट इथे तुम्हाला बघायला भेटतील. समोर जो तुंग उत्तुंग दिशेने उभा आहे, आता तुम्हाला उतार दिसेल. उतारमध्ये सगळं लोणावळ्याचा रोड दिसेल. चढ उतार सगळंच. आणि बाजूला दिसेल तो म्हणजे तुंगचा किल्ला आणि त्याच्या खाली असलेलं पवनाथ धरण. जरासं थांबा, गर्द झाडी. यस.
तुंग रस्ता, तिकडं रिसॉर्ट, धरणं, आणि लेफ्ट साईडला बघा जो समोर दिसतोय पवनाथ धरण आणि तुंग उत्तुंग रीतीने उभा असलेला हा तुंग. यस, तुंगला नाही. गुड. करणारीस